एवढा डब्बा भरला सगळं सगळं संपलं. आवडला का मुलांना? मॅडमला दिला का? एक लाडू दे. लाडू ही वडा असतो ना, त्याचे भजी आहे, आणले होते. हे नूडल्स आहे, पास्ता आहे, वडापाव आहे, मेदू वडा आहे, सँडविच आहे, पोंगे आहे. अजून काय होतं? अजून भरपूर काही होतं पण ते संपून गेलं. हॉटेलसारखीच चव असणारी चायनीज भेळ आणि त्यात मिळणारे मंचुरियन, एकदम तशीच चव आपण घरच्या घरीही बनवून आणू शकतो. तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, मग तुमच्या लक्षात येईल की यामध्ये कोणते वस्तू त्यामध्ये ॲड केलेले आहे की त्यामुळे त्यामध्ये एकदम हॉटेलसारखीच चव येते. तर इथे साधारण आपल्याला 2 किलो कोबी घेतलेला आहे आणि त्यातील आपल्याला 1 किलो कोबी हा बारीक कट करायचा आहे आणि दुसरा कोबीही आपण चायनीज भेळसाठी बनवणार आहोत. तर जर तुम्हाला सकाळी ही रेसिपी डब्यामध्ये द्यायची असेल तर आदल्या दिवशी मंचुरियनसाठी आपण जे काही कोबी आहे तर ती कोबी आपण कट करून ठेवणार आहोत आणि धुवून ठेवणार आहे. म्हणजे रात्रीचे जेवढे 4-5 घंटे राहतील तर तो कोबी स्वच्छ धुवून त्यातलं पाणी पूर्णपणे हे सुकून जाईल, यासाठी आपण हा रात्री कोबी कापत आहे. जर तुम्ही शक्यतो कोबी हा चाकूने किंवा विळीनीच बारीक कट करा, नाहीतर तुम्ही जर त्याला मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये थोडंसं बारीक करण्याचा प्रयत्न केला किंवा खिसण्याचा जर प्रयत्न केला तर त्यातून जे काही सगळे जीवनसत्व आहे किंवा त्यामधलं सगळं जे काही पाणी आहे तर ते सगळं निघून जाईल आणि आपल्याला त्या कोबीला अक्षरशः बारीक पिळून घ्यावं लागतं. तर त्यातले सगळे जीवनसत्व निघून जातात, त्याचा काही फायदाच होत नाही. तर अशा वेळेस आपण कोबी हा छान असा बारीक चाकूने कापा किंवा विळीने, म्हणजे त्यातील सगळं जीवनसत्वही व्यवस्थित राहील. तर साठी साधारण मी 2 पॅकेट हे चायनीज भेळचे आणलेले होते. तर साधारण 60 रुपयाला एक पॅकेट भेटलेलं. तर ही सगळं आपल्याला प्रोसेस सकाळी जेव्हा आपल्याला खायचं तेव्हा हे बनवायचं आहे. तर साधारण त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे चायनीज भेळ, त्याचबरोबर आपल्याला सॉसचे प्रकार लागणार आहेत. तर तिखट आपल्याला किती लागेल त्यानुसार आपल्याला तिखट खायचं की मीडियम त्या साईजनी तुम्ही यामध्ये सॉस हे ॲड करू शकता. तर इथे टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस आणि जो काही आपण शेजवान चटणी सॉस आहे तर तोही यामध्ये आपण जेव्हा आपल्याला खायचं आहे तेव्हाच ॲड करायचं आहे. अगोदर आपल्याला ते ॲड करून ठेवायचं नाही, कारण काय होईल की जी चायनीज शेव आहे ती पूर्णपणे त्यामध्ये सॉफ्टपणा येईल आणि त्यातला कडकपणा हा राहणार नाही. म्हणून मग वेळेवर जेव्हा आपल्याला खायचं त्यासाठी ती वेळेवरच मिक्स करा. तर त्यासाठी शाळेमध्ये हे सगळी घेऊन जायचं होतं. तर ही सगळी बॅग मी रात्रीच भरून ठेवलेली. बघा कोबी छान मी रात्री स्वच्छ धुवून ठेवलेला होता. तर सकाळी छान व्यवस्थित तो आपला सुकल्या गेल्यासारखा झालेला. तर साधारण आपल्याला 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची, थोडंसं काळी मिरी, त्याचबरोबर आपण जे काही थोडीशी रुचकर टेस्ट येण्यासाठी चाट मसाला थोडासा मिक्स केलेला आणि काश्मीरी लाल मिरची, ती थोडीशी तिखट असते आणि आपल्याला कलर इथे वापरायची बिलकुल गरज नाही पडत, कारण काश्मीरी मिरची ही ऑलरेडी लाल कलर येतो आणि त्यासाठीच हा वापरला जातो. तर याच्यामध्ये साधारण मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचं पीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. आता इथे सेंधवा नमक वापरलेला आहे, तर त्याचा खारटपणा हा थोडासा कमी असतो आणि उपवासासाठीही हे मीठ वापरलं जातं. डेली जेवणातही वापरलं तरी अतिउत्तम. तर याचा खारटपणा कमी असल्यामुळे थोडंसं जास्त घालावं लागलं आणि सगळ्यात पहिलं पाणी घालायची इथे गरज पडत नाही, कारण कोबीला ऑलरेडी त्याला पाणी सुटत असतं. तर अशा वेळेस जेवढं काही आपण पीठ टाकलेलं आहे तर ते पूर्णपणे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग गरज वाटत असेल आपल्याला की थोडंसं आपल्याला पाणी घालायचं, तर अशा वेळेस मग आपण एकदा पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तो मसाला पूर्णपणे सगळ्या याच्यात मिक्स झाला पाहिजे पिठामध्ये आणि त्यानंतरच मग गरज वाटत असेल तर साधारण
मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही मी मसाला वाटला होता अद्रक लसूणची पेस्ट, त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं साधारण मी पाणी घेऊन ते पाणी त्यामध्ये ॲड केलं, म्हणजे जे काही मिक्सरच्या भांड्याला जे काही मसाला लागलेला होता तोही इथे वापरला गेलेला आहे. तर छान असं व्यवस्थित इथे तो पूर्णपणे आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर पीठ भिजल्याच्या नंतर ते कसं दिसतं तेही तुम्हाला इथे दिसेल बघा. सुंदर पहिला त्याला कलर एकदम, फक्त आपण लाल काश्मीरी मिरची टाकली तरी त्याला सुंदर कलर आलेला आहे. तर इथे छान कोबीही दिसतो. आता तुम्हाला जर याच्यामध्ये अजून गोष्टी ॲड करायच्या तर तुम्ही करू शकता, जसं की कांद्याची पात, कोथिंबीर, गाजर यासारख्याही गोष्टी तुम्ही यामध्ये बारीक करून किंवा किसून टाकल्या तरीही चालते. तर पीठ एकदम छान आपल्या इथे तयार झालेलं आहे. तर एकीकडे लोखंडाची कढई घेतलेली, लोखंडाची कढई ही लवकर तापते आणि लोखंडाच्या कढईत भरपूर आहे, त्यामुळे शक्यतो तळण्याच्या किंवा भाजी बनवायच्या पदार्थात लोखंडाच्या कढईचा वापर हा शक्यतो जास्त करावा. तर आपण ज्याप्रमाणे भजी बनवतो त्याप्रमाणे तुम्ही आकार देऊ शकता, किंवा जसं आपण छोटे छोटे लाडू बनवतो त्यानुसारही तुम्ही करू शकता. तर शक्यतो चायनीज जी भेळ बनवली जाते तर त्याच्यामध्ये भजे जसे बनवले जाताना तर त्यासारखेच इथे चायनीजचे जे काही वडे असतात तर ते इथे आपल्याला दिसतात. तर छान सुंदर अगोदर आपण गॅसचा फ्लेम शक्यतो मिडियमच ठेवायचं, कारण व्यवस्थित तळल्या जर गेले नाही तर ते आतमध्ये पीठ लागतं. म्हणून छान असे मंद आचेवर थोडेसे ब्राऊन होतील यानुसार आपल्याला त्याला छान असं तळून घ्यायचं आहे. मंचुरियन तळून घेतल्याच्या नंतर बाकीचा एक्स्ट्राचा 1 किलो साधारण कोबी हा कापून एका डब्यामध्ये पॅक करून दिलेला, आणि मग नंतर घरी आल्यावर त्याचा हा फीडबॅक हा वेगळाच होता. मला असं वाटलं होतं की एवढं सगळं याने तयारी करून नेलेली, साधारण 1 डब्बा मी स्टीलचा भरून दिलेला, पण सगळं साहित्य हे वेगवेगळं दिलं होतं, कारण जेव्हा ते बनवायचं होतं तर हे फिक्स टायमिंग नव्हतं आपल्याला माहिती. तर जेव्हा ते बनवणार होते तर तेव्हा ते एकत्र सगळं मिक्स, आणि 2 डबे म्हणजे एक छोटा आणि एक मोठा डबा दिलेला होता. तर मिक्स व्यवस्थित करता येईल यानुसार चमचे वगैरे सगळं दिलेलं होतं. तर त्याचा आपण रिप्लाय बघूया. काय काय आणलं रे ते? हळू आरामात काढ. आणि थोडंसं तुला कसं आणायचं द्यायचं ना सगळं. बघू दे किती घाललं तर. मंचुरियनच आहे त्याच्यात, पण फक्त मंचुरियन. एवढा डब्बा व्हायला पण हां सगळं आणि संपलं. एवढं सगळं संपलं. आवडलं का मुलांना? मॅडमला दिला का? एक लाडू दे. लाडू नाही अक्षु का लाडू वेगळंच आहे. नाही. बघू दे. दही वडा असतो ना त्याचे भजी आहे, नूडल्स आणले होते. अजून हे काय? नूडल्स आहे, हा पास्ता आहे, वडापाव आहे, मेदू वडा आहे, सँडविच आहे, पोंगे आहे. अजून काय होतं? अजून भरपूर काही होतं पण ते संपून गेलं. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.